परिश्रमाने मिळवता सुख, पण इगो असतो खूप. कित्येक घरांमध्ये एक व्यक्ती असा असतो जो रिमोट शिवाय टीव्ही पण चालू करू देत नाही. होय, तोच तो मुलांक 1. तुम्ही मुलांक 1 असलेले आहात का? तुमचा मंत्र असतो की पहिला नंबर माझा, बाकी सगळे लोक ग्रुप फोटोसाठी. कुणी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं की तुमचं काम धडाक्यात सुरू, पण कुणी जर तुम्हाला इग्नोर केलं तर तुम्हाला काही ते सहन होत नाही. समोरचा म्हणाला म्हणून तुम्ही काहीही करणार नाही. तुमचे विचार तुम्ही करता आणि त्या पद्धतीने निर्णय घेता. तुमचं वय काही असो, लहान मूल असो की मोठा व्यक्ती असो, घरातील कॅप्टन हे कायमस्वरूपी तुम्ही असतात. तुमचा सगळ्यात आवडता मित्र म्हणजे आरसा होय. तो रोज तुम्हाला सांगत असतो की अरे तू छान दिसतोय, तू तर हिरो आहेस, ज्यामुळे तुमचं सेम मोटिवेशन तयार होतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार मुलांकाचं रहस्य समजून घेत आहोत. आज आपण मुलांक 1चं रहस्य समजून घेणार आहोत. त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय सुचवणार आहे. तुमच्याशी संबंधित काही प्रश्न देखील विचारणार आहे, ज्यावरून तुम्ही आपल्या मुलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. एखाद्या ठिकाणी मीटिंग सुरू होण्याआधी त्या मीटिंगचं नेतृत्व तुम्ही स्वतःकडे घेऊन टाकतात. जबाबदारी तुमची, रिमोट तुमच्या हातात आणि माईक देखील तुमच्याच हातात असतो. ग्रुप प्रोजेक्टमध्ये तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्ही सुरू करा, डायरेक्शन मी सांगेल. वाढदिवसाला 50-100 फोन आले नाही तर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो, एवढं मोठं जग असल्यावर देखील कुणाला माझी आठवण नाही. सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करतात तर त्या पोस्टमध्ये मोटिवेशनल स्टेटमेंट असतात. त्यावर तुमचा एक छानसा फोटो आणि बॅकग्राऊंडला सिंह. प्रेमातही तुम्ही बॉस असतात. आपल्या मनाचे हट्ट पूर्ण करून घेणं ही कला तुम्हाला नैसर्गिक अवगत आहे. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, मात्र कधीतरी तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो. मी करतो म्हणजे मी करतो. होय, हे सर्व तुम्हाला लागू होत असेल तर अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक 1 आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तुमचं म्हणजे मुलांक 1चं संपूर्ण रहस्य. तुमचं व्यक्तिमत्व, करिअर, व्यवसाय, विवाह, परिवार, भाग्यांक, उपाय आणि आयुष्य अधिक यशस्वी करण्यासाठी काय करावं, या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक 1चा स्वामी सूर्यग्रह आहे. ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 यापैकी कोणत्याही तारखेला झाला असेल तर त्याचा मुलांक 1 येतो. सूर्य म्हणजे नेतृत्व, प्रतिष्ठा, अधिकार आणि तेज होय. तुम्ही जन्मतः लीडरशिप घेऊन आलेले असतात. स्वतःचा मार्ग स्वतः बनवत असतात. तुमचा इगो थोडा जास्त असतो आणि सोबतच आत्मसन्मान देखील तुमचा अत्यंत प्रबळ असतो. लोकांनी ऐकावं, तुम्हाला मानसन्मान द्यावा अशी तुमची इच्छा असते. कामाची सुरुवात तुम्ही जोरात करता, परंतु त्यातलं सातत्य कमी पडतं. कोणी प्रशंसा केली तर तुमची कामगिरी अतुलनीय असते. आत्मविश्वास, धाडस आणि सर्जनशीलता हे तुमचे गुण आहेत. मात्र गुणाबरोबर दोषही आहेतच बरं का. ते म्हणजे अहंकार, उतावळेपणा आणि एकटेपणा. आता हे गुणदोष सर्वच मुलांक 1 असलेल्या जातकांमध्ये असतात का? तर तसं होत नाही. सर्व व्यक्तिमत्व काही सारखी नसतात. त्या तारखेनुसार थोडा बदल बघायला मिळतो. म्हणजे असतात सर्वच लीडर, पण तरीही जसं 1 तारखेला जन्मलेले लोक हे पूर्णतः लीडर असतात. सेल्फ ड्राईव्ह करणारे, स्वतःला स्वतःच प्रोत्साहन देणारे. हे गुण 1 तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतं. ज्यांचा जन्म 10 तारखेला झालेला असतो ते लोक खूप प्रसिद्ध असतात. म्हणजे ते जे काही काम करतील त्यात ते प्रसिद्ध असतात. कारण या अंकामध्ये 1च्या शेजारी 0 असतो, जो संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिनिधित्व करतं. यांना पब्लिक सपोर्ट मिळतो. यांच्यामध्ये पब्लिकसोबत डील करण्याची स्ट्रॉंग कॅपॅसिटी असते. 19 तारखेला जर जन्म असेल तर हे लोक थोडे वेगळे असतात. अंकशास्त्रानुसार या अंकामध्ये 1 म्हणजे रवी आणि 9 म्हणजे मंगळ येतो.
अर्थात या लोकांवर रवी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव असतो. यांना संघर्षानंतर मोठं यश मिळतं, कारण मंगळ हा ग्रहांचा सेनापती परिश्रम करायला लावतो आणि तुम्ही मूळचे नेते असतात, ज्यामुळे आयुष्य परिवर्तनशील होतं आणि शेवटी यश नक्की मिळतं. यानंतर 28 अंकामध्ये 2 आणि चंद्र आणि 8 म्हणजे शनी होय. चंद्र अत्यंत संवेदनशील तर शनी अत्यंत कर्तव्य कठोर. तसंच मूलांक येत असल्यामुळे रवीचाही प्रभाव असतो, ज्यामुळे नेतृत्वाचे गुण येतात. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असता प्रचंड विरोधाभास इथे तयार होतो. हे नेतृत्व भावनिक असतं. या लोकांच्या आयुष्यात पार्टनरमुळे प्रचंड उतार चढाव येतात, पण तरीसुद्धा शेवटी नेतृत्व हे तुमच्याकडेच येतं. आपण लहानपणापासून पाहतो की वर्गात 100 मुलं असतात, 50-60 तरी नक्की असतात. आता असा प्रश्न पडला आहे का की काही त्यातील मुलांसोबत आपली अगदी सहज मैत्री होते, तर काही मुलांसोबत कारण नसताना दुरावा निर्माण होतो. हे का बरं होत असेल? तर इथे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. ज्यांच्यासोबत तुमची छान मैत्री जमते त्यांच्यापैकी कुणालाही त्यांची जन्मतारीख विचारा. त्यांची जन्मतारीख 3, 5, 6 क्वचित प्रसंगी 9 असू शकते. 9 जन्मतारीख असलेल्या लोकांसोबत मैत्री होते, परंतु संघर्ष देखील होतो. म्हणजे ते म्हणतात ना की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तशी परिस्थिती होते. व्यावसायिक पार्टनर म्हणून जेव्हा तुम्ही कुणाला शोधता तेव्हा तुमच्यासाठी मुलांक 1, 3, 5, 8 असलेले लोक उत्तम ठरतात. आता अंकशास्त्रानुसार 8 म्हणजे शनी, 1 मुलांकाचा स्वामी रवी. रवी आणि शनी हे आदर्श शत्रू मानले जातात. मात्र व्यावसायिक पार्टनर म्हणून जेव्हा तुम्ही शनी मुलांक स्वामी असलेल्या व्यक्तीकडे पाहता तेव्हा तो सातत्यपूर्ण प्रचंड परिश्रम करणारा असतो. तुमचं नेतृत्व आणि त्याचा परिश्रम या 2 गोष्टीमुळे व्यवसाय उंचीला जातो, हे लक्षात घ्या. याशिवाय काही अंकांसोबत तुमचा संघर्ष असतो. ते अंक म्हणजे 2, 7 आणि 9 होय. 2 हा चंद्राचा अंक असल्यामुळे खरं तर हा तुमच्या मैत्रीतला अंक असतो. पण इथे काय होतं की 2 म्हणजे अत्यंत संवेदनशील, तर तुम्ही अग्नितत्वाच्या असल्यामुळे थेट कार्य करणारे असतात. अग्नितत्व आणि जलतत्व यातील तो संघर्ष असतो. अन्यथा 2 सोबत तुमची मैत्री तेव्हाच जमते जेव्हा 2 मुलांक असलेली व्यक्ती तुमची ज्युनियर असते. म्हणजे तुम्ही तिथे एक प्रकारे बॉस असता आणि समोरील व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकून घेत असतो. 7 आणि 9 या अंकाचा विचार केला असता 7 हा केतू ग्रहांचा अंक आहे आणि 9 मंगळ ग्रहाचा अंक आहे. आता मंगळ म्हणजे नेतृत्व करणारा आणि तुम्ही देखील नेतृत्व करणारे असतात, त्यामुळे संघर्ष निर्माण होतो. 1 मुलांक असलेल्या व्यक्तीच्या कौटुंबिक सुखाच्या संदर्भात विचार केला असता घरामध्ये तुम्हाला आपली मर्जी हवी असते. जोपर्यंत तुमची मर्जी चालते तोपर्यंत कुटुंबात शांतता असते. पालकांसोबत इगो क्रॅश होतात, परंतु तुम्हाला एखादी जबाबदारी दिली असता तुम्ही ती उत्तमपणे पार पाडतात. तेव्हा तुमचे पालक तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. परिश्रम करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असतात. तुम्ही परिश्रम करतात, धाडस तुमच्यात असतंच, ज्यामुळे यश मिळतं. परंतु काही वेळा चिकाटी कमी पडते. परिणामी अनेक विषय तुम्ही अर्ध्यातच सोडून देतात. एखाद्या विषयात तुमचा हात घातला की पहिला नंबर आपलाच असावा हे तुमचं स्वप्न असतं. पुढील विषय म्हणजे 1 मुलांक असलेली व्यक्ती वास्तुसुख देखील मिळवते. त्यासाठी प्रचंड परिश्रम करते. रवी ग्रहाची महादशा जेव्हा तुम्हाला येते तेव्हा वास्तुसौख्य हे अधिक प्रबळ होतं. वास्तू बनवताना जर तुम्ही घरात पूर्व दिशेला योग्य प्रकाश ठेवला तर भाग्यात वृद्धी नक्कीच होऊ शकते. ही बाब 1 मुलांक असणाऱ्या सर्व जातकांनी लक्षात घ्यावी. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता जिथे प्रॅक्टिकल करावे लागतात तिथे तुम्ही यशस्वी होतात. म्हणजे मॅनेजमेंट असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल, सरकारी नोकरी असेल, इंजिनिअरिंग असेल, तर तिथे तुम्ही यशस्वी होता. महत्त्वाची बाब म्हणजे तुमची मुलं देखील तुमच्यासारखी तेजस्वी आणि तेवढीच हट्टी असतात. विवाहाच्या बाबतीत प्रेमात तुम्ही पुढाकार घेतात. तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं, परंतु इगो क्रॉस होतो, ज्यामुळे ब्रेकअप होण्याची शक्यता अधिक असते. याच कारणामुळे तुम्ही आयोजित विवाहाकडे अधिक वळतात. मात्र
प्रेमविवाहात जर तुम्हाला योग्य जोडीदार मिळाला तर तुमचं आयुष्य प्रचंड यशस्वी होतं. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने तुमचा जोडीदार जर 3, 5, 6 या मुलांकापैकी एक असेल तर तुम्हाला वैवाहिक सौख्य बऱ्यापैकी लाभतं. 2 किंवा 7 मुलांकाचा जोडीदार असेल तर भावनिक तणाव निर्माण होतात. 8 असेल तर संघर्ष निर्माण होऊ शकतो. हे जरी खरं असलं तरी 1 मुलांक असलेल्या व्यक्तीचं भाग्य हे विवाहानंतर प्रबळ होतं, हे लक्षात घ्या. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही जर सरकारी किंवा प्रशासकीय सेवेत असाल तर यशाची शक्यता वाढते. डिफेन्स, पोलीस सेक्टर तुम्हाला आवडतं. सिनेमा, मीडिया, राजकारण या क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकतात. तुम्ही एंटरप्रेन्युअर असतात, CEO असतात, ब्रँड ओनर असतात. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळते, नाव, प्रतिष्ठा, अधिकार, सन्मान, गौरव मिळतो, तिथे तिथे तुम्ही यशस्वी होता. रविवार हा तुमच्यासाठी शुभवार म्हणता येईल. सोमवार देखील शुभच आहे. मंगळवारी योग्य कार्य करू शकतात तर शनिवार हा अनेक वेळा संघर्षाचा जातो. उपायांच्या दृष्टीने तुमच्यातील या गुणांना सकारात्मक करण्यासाठी, जीवनातील नकारात्मकता कमी करण्यासाठी ब्लडस्टोन ब्रेसलेट अतिशय उपयुक्त ठरू शकतं, म्हणून त्याचा वापर करा. हवं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. दररोज सूर्याला नमस्कार करा. पाण्यामध्ये लाल रंगाची फुलं टाकून सूर्याला अर्घ्य देखील द्या. एक छानसा मंत्र आहे, ओम गृहिणी सूर्य आदित्याय नमः. या मंत्राचा शक्य असल्यास 108 वेळा किंवा 11 वेळा जप करा. रविवारी मात्र तुम्ही या मंत्राचा 108 वेळा जप करायला हवा. जेवणात गुळाचा वापर वाढवा. याशिवाय तूप आणि डाळिंब या गोष्टींचं सेवन नक्की करा. दान करताना गहू दान करा. तुम्ही अहंकारावर नियंत्रण ठेवायला हवं. या सर्व उपायांमुळे दैवी आशीर्वाद तुम्हाला वाढवून मिळतील. थोडक्यात सांगायचं झाल्यास मुलांक 1 म्हणजे तेजस्वी नेतृत्व, स्वतःची ओळख, परिश्रम, आत्मविश्वास आणि योग्य मार्ग मिळण्यास अटळ असं यश होय. अशा प्रकारे 1 मुलांकाची सर्व रहस्य सांगितली. आता आपण बघणार आहोत तुम्ही किती 1 आहात, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला मुलांक 1 किती लागू होतो. आता काही रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला जर ते लागू असतील तर कमेंटमध्ये होय असं उत्तर लिहा. त्याला 1 गुण द्या. किती गोष्टी जुळून आल्या त्यानुसार स्कोअर देखील कमेंट करा. प्रश्न विचारल्यानंतर तुमचं उत्तर होय किंवा नाही जे काही असेल ते व्हिडिओ पॉज करून किंवा तसंच कमेंटमध्ये लगेच लिहा. त्यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करून पुढील प्रश्न ऐका आणि उत्तर होय किंवा नाही यानुसार कमेंटमध्ये लिहा आणि शेवटी तुमचा स्कोअर कमेंट करा. म्हणजे विचारलेल्या प्रश्नांपैकी किती गोष्टी तुमच्याशी जुळून आलं ते लिहा. प्रश्न 1, लहानपणापासून तुम्हाला वर्गात पुढे बसायला आवडायचं का? शेवटची बाकं ही आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी असतात असं तुम्हाला वाटायचं का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय किंवा नाहीमध्ये कमेंटमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 2, रिमोट, माईक आणि डिसिजन हे आपल्याच हातात हवं असं तुम्हाला वाटतं का? हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 3, कुणी तुम्हाला इग्नोर केलं तर तुम्ही दुखावतात का? कुणी मला कमी लेखू शकत नाही असं तुम्हाला कधी वाटतं का? हो, नाही. प्रश्न 4, तुम्हाला सरप्राईज आवडतात परंतु सरप्राईजचं कॉल देखील आपल्याच हातात हवं असं तुम्हाला कधी वाटतं का? हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 5, सेल्फीने तुमच्या मोबाईलची गॅलरी पूर्ण भरलेली असते. हो, नाही. प्रश्न 6, तुम्ही ऐकण्यात कमी आणि बोलण्यात अधिक एक्सपर्ट आहात. तसंच मी तर बरोबरच आहे असं तुमच्या मनात असतं का? हो, नाही. प्रश्न 7, तुम्ही टीममध्ये असाल तर सर्वांनी आपलं ऐकलंच पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 8, तुमचं नाव कुठे उंच दिसलं तर तुम्ही अत्यंत आनंदित होतात. म्हणजे एखादा पुरस्कार मिळो, एखादं व्यासपीठ मिळो किंवा लाईमलाईट मिळो, तेव्हा तुम्ही प्रचंड खुश असतात का? हो, नाही. प्रश्न 9, तुमच्याकडे प्लॅन खूप असतात पण कधीकधी फॉलोअप विसरतात. हो, नाही. प्रश्न 10, तुमच्या ॲटिट्यूडमुळे लोकांना त्रास होतो परंतु तरीही लोक तुमच्याकडे आकर्षित होतात
कारण तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे. हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तसंच या 10 प्रश्नांमध्ये तुमचा एकूण स्कोअर किती आला ते देखील लिहा. तुमचा स्कोअर आणि तुम्ही कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमचा स्कोअर जर 8 ते 10 मध्ये आला असेल तर तुम्ही सूर्याचे थेट वंशज आहात. तुमचा स्कोअर जर 5 ते 7 मध्ये आला असेल तर तुम्ही बॅलेन्स लीडर आहात. योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घेता. याशिवाय तुमचा स्कोअर जर 0 ते 4 मध्ये आला असेल तर तुम्ही सगळ्यांशी मैत्रीच्या भूमिकेतून वागता. नेतृत्व करीत असाल तरी सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. एक महत्त्वाचं, तुम्ही मुलांक 1 2026 वार्षिक भविष्य पाहिलं का? नसेल तर आत्ता बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अशा प्रकारे अंकशास्त्रानुसार मुलांक 1चं रहस्य समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.